हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 2 लेसन नंबर 1 लेट्स अंडरस्टँड जॉमेट्रिकल शेप पार्ट्स 1. तर या पाठात किंवा या लेसनमध्ये आपण जॉमेट्रिकल शेप्स काय करणार आहोत, आयडेंटिफिकेशन करून घेणार आहोत, समजून घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. तर येथे आपल्याला एक पिक्चर दाखवण्यात आलेला आहे पहा. त्या पिक्चरला काय करा म्हणलेलं आहे, ऑब्झर्व करा म्हणलेलं आहे, पहा म्हणलेलं आहे, लक्षपूर्वक पहा म्हणलेलं आहे आणि खाली आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. Ask students to observe the picture, discuss about the object in the pictures and their shape. तर येथे स्टुडंट्सना, इथे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, पिक्चर ऑब्झर्व करायला सांगायचं आहे, लक्ष देऊन पाहायला सांगायचं आहे आणि या पिक्चरमध्ये जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, जे काही वस्तू आहेत, त्यांचे शेप्स पाहायला सांगायचे आहेत आणि त्यांना त्या शेप्सला आयडेंटिफाय करायला इथे सांगायचं आहे. चला तर पाहून घेऊया. सगळ्यात अगोदर इथे आपण फेरिस व्हील पाहून घेऊया. म्हणजेच काय, मोठा पाळणा इथे दाखवण्यात आलेला आहे. त्याचा जो शेप आहे, शेप म्हणजेच काय, आकार. आकार कसा आहे हो? तर गोलाकार आहे. गोलाकार म्हणजेच काय, स्पियर शेप आहे. इथं खाली आपल्याला कोपऱ्यात दाखवण्यात आलेला आहे पहा. याला स्पियर शेप म्हणतात. काय म्हणतात? स्पियर शेप. हा जो पाळणा आहे तो कसा आहे? स्पियर शेप मध्ये आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर येथे आपल्याला 2 स्टॉल्स दिसून येत आहेत. 2 स्टॉल, दुकाने इथे दिसून येत आहे. तर पहिला जो स्टॉल आहे तो मिठाईचा आहे, स्वीट शॉप आहे, मिठाईचा दुकान आहे. तर दुसऱ्यामध्ये आपल्याला खेळण्या दिसून येत आहे, खेळण्यांचं दुकान दिसून येत आहे किंवा टॉय शॉप सुद्धा आपण इथे म्हणू शकतो. तर येथे मिठाईच्या दुकानात आपल्याला वेगवेगळ्या वस्तू दिसून येत आहेत, खाद्यपदार्थ दिसून येत आहेत, ऑब्जेक्ट दिसून येत आहेत. जसे की इथं आहे लड्डू. लड्डू म्हणजेच काय, लाडू. लाडूचा आकार किंवा लाडूचा शेप कोणत्या आकाराचा आहे हो, कोणत्या शेपचा आहे हो लाडू? तर कसा आहे? स्पियर शेपचा आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे बर्फी दिसून येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे बर्फी किंवा स्वीट्स येथे दिसून येत आहेत. तर या बर्फीचा आकार कसा आहे? क्यूब शेप मध्ये आहे. कुठल्या शेप मध्ये आहे? क्यूब शेप मध्ये आहे. बाजूलाच येथे आपल्याला मैसूर पाक दिसून येत आहे. तर हा मैसूर पाक क्यूबॉइड शेप मध्ये येथे दिसून येत आहे. तर मिठाईच्या दुकानासमोर आपल्याला एक लहान मुलगा दिसून येतोय. तर तो लहान मुलगा व्हीलचेअरवर बसलेला आहे. तर त्या व्हीलचेअरची जी चाकं आहेत, त्या कुठल्या शेपची आहेत? तर स्फियर शेपची आहेत. तर बाजूलाच येथे आपल्याला डस्टबिन दिसून येत आहे, कचऱ्याची पेटी दिसून येत आहे. तर त्याचा शेप कोणता आहे हो? क्यूबॉइड शेप आहे. कोणता शेप आहे? क्यूबॉइड शेप इथे दिसून येत आहे. तर टॉयच्या दुकानात चला तर पाहून घेऊया. टॉयच्या दुकानात आपल्याला छोटेसे घर दिसून येत आहे. तर घरचा जो वरचा जो छप्पर आहे तो कोणत्या शेपचा दिसून येत आहे? तर कोन शेपमध्ये दिसून येत आहे. तर कोणत्या शेपमध्ये दिसून येत आहे? तर कोन शेपमध्ये येथे दिसून येत आहे. तर बाजूलाच येथे तुतारी दिसून येत आहे. तर तुतारी सुद्धा कुठल्या शेपमध्ये दिसून येतोय? कोन शेप मध्येच आहे. तर बर्थडे कॅप सुद्धा आहे, वाढदिवसाला आपण जी टोपी घालतो तो सुद्धा कोन शेप मध्येच आहे. तर बस जे आहे, खेळण्यांमधला जो टॉयज मधला जो बस आहे तो कुठल्या शेपचा आहे? क्यूबॉइड शेपचा आहे. आणि बाजूलाच आपल्याला इथे बॉल दिसून येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ते बॉल कुठल्या शेपचे आहे? स्पियर शेपचे इथे आपल्याला दिसून येत आहे. तर येथे आपल्याला बासरी दिसून येत आहे. बासरी म्हणजेच काय, फ्ल्यूट. फ्ल्यूटचा शेप कोणता आहे? तर सिलेंडर शेप येथे आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे या पिक्चरचे येथे आपण ऑब्झर्व करून डिफरंट ऑब्जेक्टचे आपण इथं त्यांचे शेप्स इथं आयडेंटिफाय करू शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे पहा. चला तर पाहून घेऊया. See the objects in the picture, join the objects having similar shapes. तर इथे आपल्याला पिक्चर मध्ये डिफरंट ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत. तर त्या डिफरंट ऑब्जेक्ट्सला आपल्याला सिमिलर शेप सोबत काय करायचं आहे? जॉईन करायचं आहे. रेगेने काय करायचं आहे? त्यांना जॉईन करून घ्यायचं आहे. तर फर्स्ट वन कुठला ऑब्जेक्ट आहे? कुठला शेप इथे देण्यात आलेला आहे? सर्कल मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे क्यूबॉइड शेप.
तर क्युबॉइड शेप रिलेटेड कुठले कुठले ऑब्जेक्ट्स किंवा कुठले कुठले वस्तू इथे आपल्याला दिसून येत आहेत, तर क्युबॉइड शेप मध्ये आपल्याला दिसून येणार आहे बस आणि दिसून येणार आहे ब्रिक ऑर अ बुक वॉट एव्हर. हा जो कुठलाही ऑब्जेक्ट आहे किंवा वस्तू आहे तो कुठल्या शेपमध्ये आहे, क्युबॉइड शेपमध्ये आहे. चला तर येथे आपण जॉईन करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्यूब. तर क्यूब शेपमध्ये आहे रुबिक क्यूब आहे, रुबिक्स क्यूब म्हणतात त्याला. हा क्यूब शेपमध्ये आहे आणि हा जो बर्फी आहे स्वीट आहे हा सुद्धा क्यूब शेपमध्ये आहे. तर याला सुद्धा आपण लाईननं जॉईन करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सिलेंडर. तर सिलेंडर शेपमध्ये दिसणार आहे इथं आपल्याला एक लॉग आहे लाकडाचा. तर हा सुद्धा सिलेंड्रिकल शेप आहे किंवा सिलेंडर शेप आहे. आणि जी बासरी आहे किंवा फ्ल्यूट आहे ती सुद्धा कुठल्या शेपमध्ये आहे, सिलेंडर शेपमध्ये आहे. तर यांना आपण लाईननं जॉईन करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन शेप दाखवण्यात आलेला आहे कोन. तर कोन शेपमध्ये आहे एक तुतारी, एक टॉय आहे. तर तो कुठल्या शेपमध्ये आहे, कोन शेपमध्ये आहे. आणि जो बर्थडे कॅप आहे तो सुद्धा कोन शेपमध्येच आहे. तर दोघांना सुद्धा आपण लाईननं जॉईन येथे करून घेणार आहोत. अँड लास्ट वन आहे स्पियर शेप. तर स्पियर शेपमध्ये ऑब्जेक्ट कुठले आहे, लड्डू आहे और लाडू. आणि सेकंड वन आहे बॉल. तर या दोघांना सुद्धा आपण येथे लाईननं जॉईन करून घेऊयात. दॅट आफ्टर येथे आपल्याला प्रोजेक्ट देण्यात आलेला आहे. लिस्ट द ऑब्जेक्ट्स इन द सराउंडिंग हॅव्हिंग द शेप्स गिवन इन द फॉलोइंग टेबल्स. तर आपल्या आजूबाजूला सराउंडिंग्स म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूच्या परिसरात वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतात, वेगवेगळे वस्तूज असतात. तर त्या वस्तूंचे शेप्स नुसार त्यांना आपल्याला त्या लिस्टमध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर आपल्या आजूबाजूला सिलेंडर शेपमध्ये कोणकोणते वस्तू आहेत ते इथे लिहून घ्यायचे आहेत. क्युबॉइड शेपमध्ये कोणकोणते वस्तू आहेत ते इथे लिहून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे स्पियर, क्यूब अँड कोन च्या शेपमधले कोणकोणते ऑब्जेक्ट्स आहेत किंवा वस्तू आहेत तिथं आपल्याला काय करायचं आहे, फिल करायचं आहे. तर सिलेंडर मध्ये येणार आहे वॉटर बॉटल. तर वॉटर बॉटल हा सिलेंडर शेपमध्ये येतो. दॅट आफ्टर ट्यूब लाईट अँड ड्रम हे सगळे कशात येणार आहेत, सिलेंडर शेपमध्ये येईल. दॅट आफ्टर क्युबॉइड शेपमध्ये येईल टेक्स्टबुक, कारण टेक्स्टबुकचा जो शेप असतो तो क्युबॉइड मध्ये असतो. तर हा काय येईल, क्युबॉइड शेपमध्ये येईल. दॅट आफ्टर येणार आहे मॅच बॉक्स. मॅच बॉक्स म्हणजेच काय, काडीपेटी किंवा आगपेटी. या मॅच बॉक्सचा शेप सुद्धा क्युबॉइड शेपमध्येच येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पेन्सिल बॉक्स, सुद्धा क्युबॉइड शेपमध्येच येईल. दॅट आफ्टर स्पियर शेपमध्ये येईल बॉल. तर बॉलचा जो शेप असतो तो गोलाकार असतो किंवा सर्क्युलर असतो. तर त्याला आपण इथं स्पियर शेप असे सुद्धा म्हणू शकतो. लड्डू किंवा लाडू आणि ग्लोब. ग्लोब म्हणजेच काय, अर्थचा जो नमुना असतो तर त्याला ग्लोब असे म्हणतात. तर तो सुद्धा कुठल्या शेपमध्ये असतो, स्पियर शेपमध्ये असतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्यूब. क्यूब मध्ये येईल रुबिक्स क्यूब, प्लेइंग डाइस अँड आईस क्यूब. हे सगळे कशात येईल, क्यूब मध्ये येईल, क्यूब शेप मध्येच येईल. आणि लास्ट वन आहे कोन. तर कोन मध्ये काय येईल, आईस्क्रीम कोन, बर्थडे कॅप अँड ट्रॅफिक कोन. हे सगळे कशात येईल, कोन शेप मध्ये येईल. तर अशा प्रकारे येथे आपण प्रोजेक्ट लिस्ट कंप्लीट करू शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर पूनम ती काय करत आहे, सेव्हिंग बॉक्स डेकोरेट करत आहे. सेव्हिंग बॉक्स म्हणजेच काय, गुल्लक ज्याच्यात आपण पैसे काय करतो, सेव्ह करतो, मनी काय करतो, सेव्ह करतो. त्यालाच येथे सेव्हिंग बॉक्स असं म्हणण्यात आलेलं आहे. येथे पूनम काय करणार आहे, सेव्हिंग बॉक्सला काय करणार आहे, डेकोरेट करणार आहे. म्हणून येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, सेव्हिंग बॉक्स डेकोरेटेड बाय पूनम. तर या ऍक्टिव्हिटीसाठी पूनमने येथे क्युबॉइड शेप बॉक्स घेतलेला आहे. जसं की याप्रमाणे हा सुद्धा काय आहे, क्युबॉइड शेप बॉक्स आहे. तर या बॉक्सला पूनम काय करत आहे पहा, स्टिक अ स्टार ऑन ईच सरफेस ऑफ द बॉक्स. तर पूनम येथे काय करणार आहे, या क्युबॉइड शेप बॉक्सला प्रत्येक सरफेसवर काय करणार आहे, स्टार स्टिक करणार आहेत. काय करणार आहेत,
स्टार स्टिक करणार आहे. तर त्यासाठी येथे आपल्याला या क्युबॉइड शेप बॉक्सचे सरफेस काउंट करून घ्यायचे. काय करायचे आहे? सरफेस काउंट करून घ्यायचे आहेत. चला तर काउंट करून घेऊया. हा एक सरफेस आहे, त्याला एक सरफेस म्हणतात. हा 1, बाजूचा आहे 2, हा आहे 3, 4, 5, खाली 6. तर टोटल या क्युबॉइड शेप बॉक्सला टोटल किती सरफेस आहेत? तर 6 सरफेस आहे. किती सरफेस आहेत? 6 सरफेस आहे. तर किती स्टार्स लागणार आहेत? 6 स्टार्स लागणार आहे. पूनमला या क्युबॉइड शेप बॉक्सला स्टार स्टिक करायचे आहेत प्रत्येक सरफेसवर. तर येथे पूनम 6 स्टार्स काय करतील? स्टिक करतील. तर आन्सर काय येईल? स्टिक डॅश डॅश स्टार. तर आन्सर येईल स्टिक्ड 6 स्टार. तर प्रत्येक सरफेसवर पूनमने 6 स्टार्स काय केलेले आहेत? स्टिक केलेले आहेत. तर यावरून आपल्याला समजून आलं की क्युबॉइड शेपला टोटल सरफेसेस किती आहेत? तर टोटल सरफेस आहे 6. तर इथे आन्सर काय येईल? 6 येईल. तर इथे आन्सर 6 येईल. That after stick pieces of laces on each edge of the box. स्टार स्टिक केल्यानंतर पूनम काय करते? त्या क्युबॉइड शेप बॉक्सच्या प्रत्येक एजेसला, एजेस म्हणजे हे जे टोका आहे म्हणजे कॉर्नर्स आहेत, त्या प्रत्येक एजेसला ती काय करते? लेसेस काय करते? लेस काय करते? स्टिक करते. काय करते? लेस स्टिक करते. तर किती पीसेस ऑफ लेस तिला लागणार असतील? येथे विचारण्यात आलेलं आहे. चला तर हे एजेस आपण येथे काउंट करून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. अशा प्रकारे टोटल किती एजेस आहेत? क्युबॉइड शेप बॉक्सला टोटल किती एजेस आहेत? तर 12 एजेस आहेत. तर पीसेस ऑफ लेसेस सुद्धा तिला किती लागणार आहेत? किती लेस ऑफ पीस लागणार आहेत? किती पीसेस लागणार आहेत ओ लेसचे? तर तिला 12 पीसेस ऑफ लेस लागतील. तर आन्सर इथे काय येईल? स्टिक्ड 12 पीसेस ऑफ लेस. तर यावरून आपल्याला काय समजून आलं की क्युबॉइड शेप्ड बॉक्सला टोटल किती एजेस असणार? तर 12 एजेस असणार. किती असणार? 12 असणार. तर येथे आन्सर काय येईल? 12 येईल. दॅट आफ्टर पूनम काय करत आहे पहा. एजेसला लेस लावल्यानंतर पूनम काय करत आहे? स्टिक बीड्स ऑन ईच कॉर्नर ऑफ द बॉक्स, मेक अ स्लीट ऑन द अप्पर फेस ऑफ द बॉक्स. तर येथे लेस लावल्यानंतर पूनम काय करत आहे? प्रत्येक कॉर्नरवर क्युबॉइड शेपच्या प्रत्येक कॉर्नरवर काय करत आहे? बीड्स लावत आहे. काय करत आहे? बीड्स लावत आहे. बीड्स म्हणजेच काय? मोती. मोती स्टिक करत आहे. तर टोटल तिला किती बीड्स तेथे लागतील? चला तर काउंट करून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. किती कॉर्नर्स आहे? 8 कॉर्नर्स आहे. तर पूनमला इथे किती बीड्स लागतील? 8 बीड्स लागतील. तर आन्सर काय येईल? स्टिक्ड 8 बीड्स. स्टिक्ड 8 बीड्स. तर यावरून आपल्याला समजून आलं की क्युबॉइड शेप बॉक्सला टोटल किती कॉर्नर्स असतील? तर 8 कॉर्नर्स असतील. तर अशा प्रकारे पूनमनं स्वतःच्या सेविंग बॉक्सला काय केलं? अशा प्रकारे डेकोरेट केलं. आणि यावरून आपल्याला समजून आलं की क्युबॉइड शेप बॉक्सला टोटल सरफेस किती असतात, टोटल एजेस किती असतात आणि टोटल कॉर्नर सुद्धा किती असतात. क्यूब आणि क्युबाइड हे दोन्ही काय असतात? सेम असतात. क्यूबचे आणि क्युबाइडचे टोटल सरफेस सेम असतात, टोटल एजेस पण सेम असतात आणि टोटल कॉर्नर्स पण काय असतात? इक्वलच असतात किंवा सेम असतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी हे ते दाखवण्यात आलेली आहे. सेविंग बॉक्स डेकोरेटेड बाय रमेश. आता पूनमनं काय केलं? स्वतःचं बॉक्स, सेविंग बॉक्स काय केलं? डेकोरेट केलं.
तर पूनमचं डेकोरेटिंग बॉक्स कसा होता हो? क्यूबॉइड शेप होता. कसा होता? क्यूबॉइड शेप होता. पण जो रमेशचा सेविंग बॉक्स आहे तो क्यूबॉइड आहे का? तर नाही, सिलेंडर शेप बॉक्स आहे. कसा आहे? सिलेंडर शेप म्हणजेच काय? या प्रकारचा, या शेपचा त्याचा बॉक्स आहे. तर येथे बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे. टेक अ क्यूबॉइड शेप बॉक्स येथे सांगण्यात आलेला आहे. तर येथे आपल्याला क्यूबॉइडच्या जागी काय लिहायचं आहे? सिलेंडर शेप बॉक्स म्हणायचं. काय म्हणायचं आहे? टेक अ सिलेंडर शेप बॉक्स. तर रमेशने इथं काय घेतलेलं आहे? सिलेंडर शेप बॉक्स घेतलेला आहे. पूनमनं कसं सरफेसवर स्टार्स अप्लाय केलते, स्टिक केलते, त्याचप्रमाणे रमेश सुद्धा काय करतोय? स्टार स्टिक करतोय. पण त्याचा जो बॉक्स आहे तो सिलेंडर शेप आहे. तर याला किती सरफेस आहेत आपण येथे काउंट करून घेऊया. तर हा फर्स्ट सरफेस आहे, हा एक सरफेस आणि खालचा एक सरफेस. हे झाले टू फ्लॅट सरफेस झाले. हे किती झाले? हे टू फ्लॅट सरफेस झाले. आणि हा जो सरफेस आहे तो फ्लॅट नाहीये, हा कसा आहे? गोलाकार आहे. याला इंग्लिशमध्ये कर्व सरफेस म्हणतात. काय म्हणतात? कर्व सरफेस म्हणतात. तर टोटल किती सरफेस झाले या सिलेंडर शेप बॉक्सचे? 1, 2 and 3. तर येथे रमेश टोटल किती स्टार स्टिक करतील? तर येथे त्याला 3 स्टार स्टिक करावे लागतील. तर आन्सर काय येईल पहा. स्टिक्ड 3 स्टार. तर यावरून आपल्याला काय समजून आलं की सिलेंडर शेप बॉक्सला टोटल 3 सरफेस असतात. 1, 2 and 3. तर अशा प्रकारे टोटल सरफेस ऑफ द सिलेंडर शेप बॉक्स इज अ 3. दॅट आफ्टर पूनम प्रमाणेच रमेश सुद्धा काय करतोय? आता एजेसला काय करतोय? लेस स्टिक करतोय, पीसेस ऑफ लेस स्टिक करतोय. तर पूनमचा जो बॉक्स होता तो क्यूबॉइड शेपचा होता, पण रमेशचा जो बॉक्स आहे तो सिलेंडर शेप आहे. तर या सिलेंडर शेपला किती एजेस आहेत ते आपण काउंट करून घेऊया. हा एक एज आहे, हा 1 आणि खालचा आहे 2. अशा प्रकारे सिलेंडर शेप बॉक्सला टोटल 2 एजेस असतात. किती एजेस असतात? 2 एजेस असतात. तर किती पीसेस ऑफ लेस येथे रमेशला लागलेले आहे? तर किती स्टिक केला आहे? तर 2 पीसेस ऑफ लेस येथे रमेशनं स्टिक केलेला आहे. तर आन्सर येईल स्टिक्ड 2 पीसेस ऑफ लेस. तर यावरून आपल्याला समजून आलं की सिलेंडर शेप बॉक्सला टोटल एजेस असतात 2. दॅट आफ्टर रमेश सुद्धा पूनम सारखाच काय करत आहे? कॉर्नरला बीड्स काय करत आहे? स्टिक करत आहे. तर पूनमचा जो बॉक्स होता तो क्यूबॉइड होता, पण रमेशचा जो आहे तो सिलेंडर शेप आहे. तर या सिलेंडर शेप बॉक्सला कॉर्नर्स नसतात. आता या बॉक्सला जसं कॉर्नर्स आहेत, या बॉक्सला जसं कॉर्नर आहे त्या प्रकारे या सिलेंडर शेप बॉक्सला कॉर्नर्स नसतात. तर येथे रमेश काय करू शकत नाही? बीड स्टिक करू शकत नाही, मोती लावू शकत नाही. तर येथे आन्सर येईल काहीच करू शकत नाही म्हटलं तर आन्सर येथे आपण लिहूया 0. तर आन्सर येईल स्टिक्ड 0 बीड्स. तर यावरून आपल्याला समजून आलं की सिलेंडर शेप बॉक्सला कॉर्नर्स नसतात. तर टोटल कॉर्नर्स येईल 0. तर अशा प्रकारे येथे आपण क्यूबॉइड शेप बॉक्स आणि सिलेंडर शेप बॉक्स यांचे टोटल सरफेसेस, टोटल एजेस आणि टोटल कॉर्नर्स याची माहिती करून घेतली. तर खाली आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. गिव्ह ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग शेप्स ऑफ द क्यूबॉइड, अ क्यूब, कोन, सिलेंडर, स्फियर टू द चिल्ड्रन्स टू हँडल and ask the count the number of surfaces, edges and corners. Clarify the concept of the curve and the flat surface. तर इथे मुलांना काय करायचं आहे? स्टुडंट्सला काय करायचे आहे? वेगवेगळ्या शेपच्या ऑब्जेक्ट्स काय करायचे आहेत? हाताळू द्यायचे. लाईक अ सिलेंडर शेप, लाईक अ बॉल, लाईक अ क्यूबॉइड शेप, लाईक अ कोन.
या सगळ्या ऑब्जेक्ट्सना काय करायचे आहे, हाताळू द्यायचं आहे, हँडल करू द्यायचं आहे आणि त्यांचे सरफेसेस, त्यांना सरफेस किती आहे, त्यांना एजेस किती आहेत, त्यांना कॉर्नर्स किती आहेत आणि कर्व सरफेस आणि फ्लॅट सरफेस, फ्लॅट अँड कर्व सरफेस हा कन्सेप्ट काय करून घ्यायचा आहे, क्लिअर करून येथे स्टुडंट्सना सांगायचा आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. आयडेंटिफाय द शेप्स, काउंट अँड राईट द नंबर्स ऑफ सरफेसेस, एजेस अँड द कॉर्नर्स. तर येथे आपल्याला ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत. तर त्या सगळ्या ऑब्जेक्टचे आपल्याला काय करायचे आहेत, शेप्स लिहायचे. कुठल्या शेप मध्ये ते ऑब्जेक्ट्स आहेत, तर त्या ऑब्जेक्टचे शेपचे नेम्स लिहून किंवा नाव लिहून येथे आपल्याला तो फ्लॅट सरफेसचा आहे का तो कर्व सरफेसचा आहे, त्याला एजेस किती आहे, त्याला कॉर्नर्स किती आहे, ते इथे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. इथे आपल्याला फर्स्ट ऑब्जेक्ट देण्यात आलेला आहे, तो काय आहे, प्लेइंग डाईस आहे. जो आपण सापशिडी किंवा लुडो खेळतो त्याला प्लेइंग डाईस असे म्हणतात. तर याचा जो शेप आहे तो क्यूब शेप आहे. कसा आहे, क्यूब. मी पाठीमागेच म्हटले क्यूब आणि क्युबॉइड शेपचे सरफेसेस, एजेस हे काय असतात, इक्वल असतात. तर यावरून आपल्याला समजून येते की या क्यूबला टोटल फ्लॅट 6 सरफेस आहेत. कसे आहेत, हा क्युबॉइड राहू दे किंवा क्यूब राहू दे, यांचे फ्लॅट सरफेसच असतात. पहा, फ्लॅट 1, खालचा 2, 3, 4, 5 अँड बॅक साइड 6. अशा प्रकारे फ्लॅट सरफेस किती होतात, 6 होतात. तर याला कर्व सरफेस नाहीये, गोलाकार नाहीये, याचा सरफेस गोलाकार नाहीये, तर याला कर्व सरफेस येत नाहीत. तर या क्यूब शेपला एजेस किती असणार आहेत, एजेस दाखवले मी तुम्हाला क्युबॉइड शेप मध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अँड बॅक साइड 12. तर अशा प्रकारे 12 एजेस होतात आणि त्याचप्रमाणे कॉर्नर सुद्धा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8. अशा प्रकारे 8 कॉर्नर्स इथे होतात. दॅट आफ्टर नेक्स्ट ऑब्जेक्ट दाखवण्यात आलेला आहे, मेहंदी कोन. मेहंदी कोनचा जो शेप आहे तो कसा आहे, कोन शेप आहे. तर येथे कोन लिहून घेऊया. चला तर या कोन शेपला किती सरफेस आहेत, किती फ्लॅट सरफेस आहेत आणि किती कर्व सरफेस आहेत ते आपण येथे समजून घेऊया. समजा हा कोन शेप आहे, तर याला एक फ्लॅट सरफेस असतो. हा आहे कोन आहे, तर याला एक फ्लॅट सरफेस असतो आणि एक कर्व सरफेस असतो. गोलाकार आहे ना, हा असतो कर्व. एक फ्लॅट आणि एक गोल. तर याला एजेस किती असणार, आता हा फ्लॅट असल्यामुळे याला आला एज. कधीही फ्लॅट सरफेसलाच एजेस असतात, कर्वला नसतात. तर याला फ्लॅट सरफेस असल्यामुळे येथे एक एज आलेला आहे आणि शेवटी कोपऱ्यात येथे आपल्याला एक कॉर्नर दिसून येतोय. अशा प्रकारे येथे कॉर्नर दिसून येतोय. तर येथे आपण अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो, 1 फ्लॅट सरफेस म्हणजे हा. सेकंड वन आहे 1 कर्व सरफेस म्हणजेच हा. 1 एजेस म्हणल्यावर हा 1 एज आणि 1 कॉर्नर म्हणल्यावर हा. दॅट इज कॉल्ड कॉर्नर. तर अशा प्रकारे येथे आपण कोन शेपचे सरफेसेस, एजेस अँड कॉर्नर्स सांगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मॅच बॉक्स. मॅच बॉक्सचा जो शेप आहे तो कसा आहे, क्यूबॉइड शेप आहे. क्यूबॉइड शेप आणि क्यूब शेप्स हे काय असतात, सेम असतात, इक्वल असतात. मी पाठीमागे सुद्धा म्हणले आणि फर्स्ट प्लेइंग डाय शिकवताना सुद्धा तुम्हाला मी सांगितले. तर क्यूब आणि क्युबॉइडचे जे सरफेसेस आहेत ते कसे असणार, सेम असणार. एजेस सुद्धा सेम असणार आणि कॉर्नर सुद्धा काय असणार, सेम असणार. तर आन्सर येईल 6, 0, 12 अँड 8.
दॅट आफ्टर नेक्स्ट वन ऑब्जेक्ट दाखवण्यात आलेला आहे पाईप. पाईपचा जो शेप आहे तो कसा आहे, सिलेंडर शेप आहे. कसा आहे, सिलेंडर शेप आहे. पाठीमागे ऍक्टिव्हिटी मध्ये आपण पूनमच्या ऍक्टिव्हिटीत सिलेंडर शेप बॉक्स याचं आपण काय केलं, स्टडी केलो. याच्यात आपण फ्लॅट सरफेस पाहिलो आणि कर्व सरफेस पाहिलं. तर टोटल यात किती सरफेस असतील, 2 फ्लॅट सरफेस अँड 1 कर्व सरफेस. तर एजेस किती असणार, 1 अँड 2. तर इथे 2 एजेस असतील आणि कॉर्नर्स नसणार आहेत. तर आन्सर काय आहे, 2 फ्लॅट सरफेस, 1 कर्व सरफेस, 2 एजेस अँड 0 कॉर्नर्स. तर अशा प्रकारे येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. अँड लास्ट वन आहे बॉल. तर बॉलचा जो शेप आहे तो कसा आहे, स्पियर आहे. बॉलचा जो शेप आहे तो कसा आहे, स्पियर आहे. तर याला फ्लॅट आहे का हो बॉल, चपटा आहे का, तर नाही. तर फ्लॅट सरफेस नाहीये. तर हा कसा आहे, कर्व सरफेस आहे, गोलाकार आहे. तर येथे 1 कर्व सरफेस आहे. एजेस आहेत का, एजेस नाहीयेत. या क्युबॉइड शेप बॉक्सला एजेस कसे आहेत, एजेस कसे आहे, तसं या बॉलला एजेस नाही आणि कॉर्नर सुद्धा नाही. तर आन्सर येईल 0 फ्लॅट सरफेस, 1 कर्व सरफेस, 0 एजेस अँड 0 कॉर्नर्स. तर अशा प्रकारे येथे आपण शेप्स आयडेंटिफाय करून त्यांचे फ्लॅट सरफेस, कर्व सरफेस, एजेस अँड कॉर्नर्स काय करू शकतो, काउंट करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1 लेट अंडरस्टँड जिओमेट्रिकल शेप पार्ट 1 हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.